शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार असं दत्तात्रय भरणेंकडून सांगण्यात आलेलं आहे। राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती आहे। शेतकऱ्यांना आज कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात त्यामध्ये कर्जमाफीचा विषय, कर्जमाफीचे मुद्दे आणि त्यामध्ये असणारे निकष, जाच काठी याबद्दल बोलले। पण अध्यक्ष महोदय, मी आपल्या सगळ्यांना सांगतो की शेवटी मी नेहमी म्हणतो की शेवटी आपण सगळी शेतकऱ्याची बहुतांशी मुलं आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना माहित आहेत। त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले। मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयाने जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय। अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळी सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू, यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल, ही गोष्ट बरोबर आहे। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे, आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो। खरं तर मी अध्यक्ष महोदय, नमस्कार, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर एक नवीन अपडेट आलेली आहे। महाराष्ट्रातील 2026 शेतकरी कर्जमाफी संदर्भात सध्या उपलब्ध जी ताजी खबर आहे ती आपण देणार आहोत। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद आहे। सर्व लाभार्थ्यांना 30 जून पर्यंत लाभ मिळणार होता, मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले आहे की लाभाचे वितरण हे दिनांक 5 जुलै पर्यंत सुरू होईल, अशी ही अपडेट त्यांनी दिलेली आहे। म्हणजेच 5 जुलै नंतर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ होणार आहेत। 2 लाखापर्यंत कर्ज तुमचे माफ होण्यात आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यासाठी अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन देखील करण्यात आलेले आहे आणि ज्यांचे 2 लाखापेक्षा जास्त थकीत कर्ज आहे अशा प्रकरणासाठी म्हणजेच वन टाइम सेटलमेंट OTS ची तरतूद आहे। शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम भरलेल्यानंतर 2 लाखापर्यंतचा माफीचा लाभ मिळू शकतो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता किती कर्ज माफ होणार आहे। पात्र शेतकऱ्यांना हे 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट आहे। 5 जुलै पासून हे कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। 50 लाखापेक्षा जास्त शेतकरी यामध्ये लाभार्थी आहेत। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।